राज ठाकरे असोत, नारायण राणे असोत किंवा एकनाथ शिंदे, या नेत्यांनी शिवसेना सोडताना एक नाव सातत्याने घेतलं आहे. या सर्वांनी उद्धव ठाकरे आणि त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मिलिंद नार्वेकर यांच्यावर टीका करत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. मात्र या यादीतील पहिलं मोठं नाव होतं भास्कर जाधव. भास्कर जाधव यांनीच उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्यावर आणि मिलिंद नार्वेकर यांच्यावर आरोप करून पहिल्यांदा शिवसेना सोडण्याचं धाडस केलं होतं. शिवसेना सोडून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले, पुन्हा शिवसेनेत परतले. शिवसेनेतील सर्वात मोठ्या फुटीनंतरही ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहिले. आज पुन्हा एकदा भास्कर जाधव आणि मिलिंद नार्वेकर आमने सामने आले आहेत. नुकतंच एका माध्यमाशी बोलताना जाधवांनी नार्वेकर कोण लागून गेला असा सवाल केला, तर नार्वेकरांनी विरोधी पक्षनेतेपद न मिळाल्याने त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे असा पलटवार केला. या शाब्दिक चकमकीमुळे दोघांमधील तब्बल 22 वर्षांपूर्वीचा संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे. सरकार नामाच्या राजकारण पॉडकास्टमध्ये पाहूया भास्कर जाधव विरुद्ध मिलिंद नार्वेकर संघर्षाची फुल हिस्ट्री. नमस्कार, मी श्रेयस अक्कलकोटकर. भास्कर जाधव यांची राजकीय कारकीर्द शिवसेनेतूनच सुरू झाली. 1984 मध्ये त्यांनी पक्षात काम सुरू केलं. कोकणातील एक सामान्य कार्यकर्ता ते आमदार असा त्यांचा प्रवास बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने झाला. त्यावेळी मराठा समाजाचा चेहरा दिल्यास जिल्हा परिषदेतील सत्ता जाण्याची भीती होती. त्यामुळे स्थानिक नेते आणि मनोहर जोशी यांचा जाधव यांच्या नावाला विरोध होता. पण बाळासाहेब ठाकरे भास्कर जाधवांसारख्या शिवसैनिकाला तिकीट द्यायचं यावर ठाम होते. जिल्हा परिषदेनंतर 1995 आणि 1999 मध्ये ते चिपळूणमधून शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले. पण 2004 मध्ये त्यांच्या राजकारणाला अचानक वळण मिळालं. शिवसेनेने केलेल्या एका अंतर्गत सर्व्हेत भास्कर जाधव पराभूत होतील असा निष्कर्ष समोर आला होता. याच सर्व्हेच्या आधारे उद्धव ठाकरे यांनी भास्कर जाधव यांचं तिकीट कापलं. या कथित सर्व्हे मागे आणि तिकीट कापण्यामागे मिलिंद नार्वेकर यांचंच ब्रेन असल्याचा संशय भास्कर जाधव यांना होता. तिकीट नाकारल्यानंतर जाधव मातोश्रीवर गेले. त्यांना बाळासाहेब ठाकरे यांची भेट घ्यायची होती. मात्र बराच वेळ प्रतीक्षा करूनही भेट झाली नाही. या घटनेमुळे ते प्रचंड दुखावले गेले. त्यानंतर त्यांनी उघडपणे मिलिंद नार्वेकर यांच्यावर आरोप केले आणि शिवसेनेला रामराम ठोकला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्व काळात पक्ष सोडणारे ते पहिले मोठे नेते ठरले. 2004 ची निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढवली. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. पण त्याचवेळी शरद पवार यांनी संधी साधली. कोकणात शिवसेनेला टक्कर देऊ शकणारा नेता शोधत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने जाधव यांना पक्षात घेतलं. पुढे त्यांना मंत्रीपद, प्रदेशाध्यक्षपद अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळाल्या आणि ते राष्ट्रवादीतील मोठे नेते बनले. दरम्यान काळ पुढे सरकत गेला. 15 वर्षे उलटली. 2019च्या विधानसभा निवडणुकीआधी पुन्हा एकदा भास्कर जाधव यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या. ते शिवसेनेत परतणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. विशेष म्हणजे ज्या मिलिंद नार्वेकरांवर आरोप करून त्यांनी पक्ष सोडला होता, त्याच नार्वेकरांनी त्यांच्या घर वापसीत महत्त्वाची भूमिका बजावली. जाधव आणि मातोश्री यांच्यातील संवाद पुन्हा सुरू करण्याचं काम नार्वेकरांनी केलं. उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधव यांच्यातील गैरसमज दूर करण्यासाठी ते दुवा बनले. राष्ट्रवादीच्या आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी जाधवांना विशेष विमानाने नेण्यापासून ते शिवसेनेतील पुनर्प्रवेशापर्यंत नार्वेकर प्रत्येक टप्प्यावर उपस्थित होते. एकेकाळी ज्यांच्यावर आरोप करून पक्ष सोडला त्याच व्यक्तीच्या मध्यस्थीने भास्कर जाधव पुन्हा शिवसेनेत परतले होते. यानंतर शिवसेनेत झालेल्या सर्वात मोठ्या फुटीतही भास्कर जाधव हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे राहिले. त्यामुळे जुने वाद संपल्याचं मानलं जात होतं. मात्र नुकतंच शिवसेनेच्या वर्धापन दिनी घडलेल्या एका छोट्याशा प्रसंगाने या दोघांमधील संघर्ष अजूनही तेवढाच धगधगत आहे हे दिसून आलं. षण्मुखानंद सभागृहाबाहेर भास्कर जाधव पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी मागून एका गाडीचा सतत हॉर्न वाजत होता.
ती गाडी मिलिंद नार्वेकर यांची असल्याचं समजताच जाधव संतापले. कॅमेरा समोरच त्यांनी नार्वेकर कोण लागून गेला असा सवाल केला. पक्षाचा नेता असला म्हणजे त्याला इतरांना त्रास देण्याचा अधिकार मिळत नाही अशा शब्दात त्यांनी आपला राग व्यक्त केला. नार्वेकरांनीही या जाहीर अपमानाचा जाहीर बदला घेतला. नार्वेकरांनी जाधवांचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत विरोधी पक्षनेते पद न मिळाल्याने ते नैराश्यात असल्याचा टोला लगावला. जाधवांनीही त्याला प्रत्युत्तर दिलं. नार्वेकरांनी आपल्या सर्व पक्षीय संबंधांचा उपयोग निष्ठावंत कार्यकर्त्यांना टोमणे मारण्यासाठी नव्हे तर रखडलेलं विरोधी पक्षनेते पद मिळवून देण्यासाठी करावा असा सल्ला त्यांनी दिला. खरं तर मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू आणि पडद्यामागचे शक्तिशाली रणनीतिकार मानले जातात. कधी काळी उद्धव ठाकरे यांचे पीए असणारे नार्वेकर पक्षाचे सचिव बनले आणि त्यानंतर थेट आमदार झाले. नार्वेकर हे बऱ्याचदा उद्धव ठाकरे आणि आमदारांच्या दरम्यान एक अभेद्य भिंत म्हणून उभे राहायचे. त्यामुळे ते शिवसैनिकांच्या डोळ्यात आजही खुपत असतात. ग्रामीण भागातून किंवा घाटावरून आलेल्या ज्येष्ठ आमदारांना आणि मंत्र्यांनाही पक्षाध्यक्षांना भेटण्यासाठी तासनतास नार्वेकरांच्या परवानगीची वाट पाहावी लागायची, ज्यामुळे जनतेतून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा स्वाभिमान दुखावला जात असे. त्यातच कोणतीही जनमानसाची मोठी पार्श्वभूमी नसतानाही पक्षाच्या अंतर्गत नियुक्त्या, मतदारसंघातील निर्णय आणि निवडणुकीच्या तिकीट वाटपामध्ये नार्वेकरांचा शब्द अंतिम मानला जायचा. महाविकास आघाडी सरकारच्या काळातही निवडून आलेले नेते बाजूला राहून सत्ता आणि निर्णय प्रक्रियेची सूत्रे नार्वेकरांभोवतीच फिरत असल्याने आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता होती. थोडक्यात सांगायचं तर नार्वेकर हे ठाकरेंचे कान आणि डोळे असले तरी सर्वसामान्य आमदारांसाठी ते मातोश्रीचे गेटकीपर ठरल्यामुळेच त्यांच्या विरोधात नेहमी रोष पाहायला मिळतो. आता भास्कर जाधव यांचाही मिलिंद नार्वेकर यांच्यावर राग असल्याचं दिसून येतं. आज दोघेही उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेत आहेत. पण त्यांच्या नात्याचा इतिहास पाहिला तर तो केवळ राजकीय सहकार्यांचा नाही. 2004 मध्ये पक्षातून बाहेर पडण्यापासून ते 2019 मध्ये घर वापसीपर्यंत आणि आता पुन्हा उफाळलेल्या वादापर्यंत भास्कर जाधव यांच्या राजकीय प्रवासात मिलिंद नार्वेकर हे कायमच केंद्रस्थानी राहिले आहेत. आज मिलिंद नार्वेकर हे भास्कर जाधव यांच्या डोळ्यात खुपू लागले आहेत. त्यामुळेच हा वाद केवळ दोन नेत्यांमधील शाब्दिक चकमक नसून शिवसेनेच्या 2 दशकांच्या अंतर्गत राजकारणाचा आरसा मानला जात आहे. पण शिवसेनेत जाधवांची घर वापसी घडवून आणणारा सर्वात महत्वाचा चेहरा म्हणून मिलिंद नार्वेकर यांचं नाव घेतलं जातं हेही तितकंच खरं आहे. तर हे होतं सरकार नामाचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आमच्यापर्यंत जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि शेअर करायलाही विसरू नका. भेटूया पुढील आठवड्यात एका नव्या राजकीय विषयासह. या पॉडकास्टसाठी माहिती संकलन आणि संहिता लेखन केलं होतं ऋषिकेश नळगुणे यांनी.